स्वागत आणि या घडीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहूया। अँटिलिया स्फोटक प्रकरणी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले। या प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांसह इतर आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले। तब्बल 5 वर्षांनंतर 10 आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले। खटल्याच्या सुनावणीचा मार्ग यामुळे अखेर मोकळा झाला आहे। तेव्हा या घडीची एक महत्त्वाची बातमी, संपूर्ण राज्यभर हे प्रकरण गाजलेलं होतं। राज्यभर नव्हे तर किंबहुना देशभर हे सगळं प्रकरण गाजलेलं होतं आणि अँटिलिया अर्थात अंबानींचं जे निवासस्थान आहे या निवासस्थानाजवळ स्फोटक ठेवण्यात आलेली होती आणि हे स्फोटक ठेवल्याप्रकरणी सचिन वाझेवर आरोप निश्चित करण्यात आले होते। हे बडतर्फ पोलीस अधिकारी आहेत सचिन वाझे, तर एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह इतर आरोपींविरोधात देखील आरोप हे निश्चित करण्यात आलेले आहेत। तर या सगळ्या प्रकरणी मनसुख हिरेन जे व्यावसायिक होते त्यांचं देखील नाव सातत्यानं चर्चेत आलेलं होतं। त्यांची देखील हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता जवळपास 5 वर्षांनी या सगळ्या आरोपींविरोधात जे एकूण 10 आरोपी आहेत याच्यातले त्यांच्या विरोधातले आरोप हे निश्चित करण्यात आलेले आहेत। आता हे आरोप निश्चित झाल्यानं आता हा जो खटला आहे त्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। सचिन गाड आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। तर सचिन, हे सगळे आरोप निश्चित होत असताना काय नेमकं म्हटलं गेलंय, कुठल्या मुद्दे अधोरेखित करण्यात आले? दीपक, आपण बघतोय की 25 फेब्रुवारी 2021 ला अँटिलिया बाहेर एक एक्सप्लोजिव्हने भरलेली गाडी ठेवण्यात आली होती। त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांचा साथ असल्याचं समोर आलेलं होतं आणि जे मनसुख हिरेन होते, सचिन वाझे यांचे मित्र, त्यांची देखील या प्रकरणामध्ये अटक कोणाची होऊ नये म्हणून हत्या करण्यात आलेली होती। जवळपास 5 वर्ष हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होतं, मात्र आता अखेर त्यामध्ये आरोप जे आहेत ते निश्चित झालेले आहेत। UAPA तसंच भारतीय दंडविधान हत्येच्या कलमांतर्गत सचिन वाझे असतील, त्यासोबतच एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा आणि जे सुनील माने अधिकारी त्यांच्यासह 10 जणांविरुद्ध आरोप निश्चिती करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता यांच्या अडचणी तर वाढलेल्याच आहेत, त्यासोबतच या प्रकरणाचे खटला सुरू होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे। दीपक, सचिन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।